हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय संडेचा स्पेशल व्लॉग. या व्लॉगचा टॉपिक होता आम्ही सर्वजण गेलो होतो आज फिरायला, म्हणजेच भिल्लड बाबाच्या दर्शनाला. आणि हा प्लॅन आमच्या गल्लीतल्या महिलांकडून सक्सेस झाला होता. तर आम्ही निघालो घरून 10 वाजेला आणि नंतर फायनली 2 वाजेला आम्ही इथे पोहोचलो. भिल्लड बाबा ऐकायला नाव थोडं वेगळं वाटतंय, पण इथला व्ह्यू एकदम भारी होता. आणि हे मंदिर होतं नगलवाडी गावात आणि मंदिर गावापासून 5 किलोमीटर अंतरावरती होतं, म्हणजे डोंगरावरतीच होतं. आणि इकडे हे मंदिर MP भागात येतं, म्हणून इकडे श्रावणचा 3रा सोमवार असल्यामुळे गर्दीही खूप जास्त होती आणि इकडे यात्रा भरली असल्यामुळे वरतीपर्यंत आम्हाला पायी जावं लागलं. चालायला वरतीपर्यंत खूप जड गेलं, पण मात्र जेवढा वरतीपर्यंत जात होतो तिथून व्ह्यू एक नंबर दिसत होता. त्या व्ह्यूमुळे चालायला आणखी एनर्जी भेटत होती. आणि चालून थकलेल्या ह्या आमच्या महिला आणि त्यात आम्ही सुद्धा बसलो. आणि इथे वयानुसार सगळ्यांमध्ये स्टॅमिनाचा यूज कसा होतोय ते दिसला, आणि त्यात ह्या आमच्या महिलांचा स्टॅमिना. अँड फायनली आम्ही एवढं कष्ट करून वरतीपर्यंत पोहोचलो मंदिराच्या पायथ्याशी. ऑलरेडी आम्ही खालून चालून आलो, त्यामुळे आम्ही खूप जास्त थकलो आणि परत इथूनही मंदिरचं अंतर खूप लांब होतं, म्हणून आम्ही इकडूनही चालत लांबपर्यंत गेलो. त्यानंतर मध्ये अशा प्रकारचा काहीतरी व्ह्यू दिसला. आणि आम्ही सगळे आता त्यानंतर इथल्या संरक्षणासाठी पोलीस चौकी ही खूप जास्तच्या प्रमाणात. मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही इथं बघू शकता. मंदिर ही एकदम सुंदर होतं आणि श्रावण चालू असल्यामुळे मंदिराला खूप डेकोरेट केलेलं होतं आणि सोमवार असल्यामुळे अजून डेकोरेशनचं काम चाललंच होतं. त्यानंतर ही दर्शनासाठी एवढी गर्दी इथे. मंदिर असं कोरीव कामाचं. मंदिराचं काम मधून पण आणि बाहेरून पण कोरीव. त्यानंतर 15-20 मिनिट लाईन मध्ये थांबल्यानंतर फायनली दर्शनासाठी नंबर लागला. ह्या मंदिरात एक गोष्ट जाणवली, जसं इतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी घाई करतात, दर्शनही होत नाही आणि तो प्रकार इथे बिलकुल होता नाही. इथे सगळीकडे आरामात दर्शन घेऊ दिलं. त्यानंतर मंदिराच्या बाहेर पडताच वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता जाणवली. मंदिर एवढं मोठं असूनही मंदिराचं काम अपूर्णच होतं. आणि सगळ्या मंदिरातील एक गोष्ट, हा प्रकार तर प्रत्येक मंदिरात दिसतोच आणि तो आम्हाला आज इथंही दिसला. तर असा आहे हा मंदिराचा एरिया. सोबत आपली माणसं असली तर साधाही प्रवास खास होऊन जातो. थोड्या गप्पा, थोडं हसणं आणि खूप साऱ्या सुंदर आठवणी. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एवढ्यावरती आमच्या आजीही चढून गेल्या. ह्या वयात सुद्धा आजीने एवढी हिंमत केली वरतीपर्यंत येण्याची. ना कसली घाई, ना कसली चिंता, फक्त नेचरचा व्ह्यू आणि मनाला सुंदर शांती. यात आमची ही एक मैत्री. त्यानंतर आम्ही 5 वाजेला उतरलो खाली. नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तेवढ्यात अचानक ठरलं की बिजासनी मातेला पण भेट देऊन देऊ. मग आम्ही सगळे परत गेलो बिजासनीच्या मंदिरात. वेळ झाली होती म्हणून आम्ही सगळेजण घाईमध्ये होतो आणि फक्त 5 मिनिट मंदिरात गेलो. 5 मिनिटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. मंदिराचा व्ह्यू इथे पण एकदम सुंदर होता. मंदिर एकदम भारी होतं इथलंही. इथेही दर्शनासाठी तेवढीच गर्दी होती. त्यानंतर आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो आणि ह्या आमच्या महिला मित्र डायरेक्ट शॉर्टकट दर्शन घेऊन बाहेर निघाले. या मंदिरातही आमचं एकदम सुंदर दर्शन झालं, शांततेत दर्शन झालं. या मंदिराच्या बॅक साईडलाही असे काही प्रकारचे देव होते. आम्ही त्यांचं दर्शन घेऊन परत निघालो बाहेर. मंदिरातही एकदम प्रसन्नता वाटली. खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन होतं. त्यानंतर आम्ही गेलो चहा प्यायला. चहा पिऊन आम्ही सगळे निघालो वापस घरी जाण्यासाठी. हा प्रवास इथेच संपला, पण आठवणी कायम मनात राहतील. तर चला गाईस, भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगला. आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.